श्री स्वामी समर्थ समर्थ म्हणतात की ज्यावेळेस 5 पांडव हे कौरवांशी युद्ध करायला तयार नव्हते, 5 पांडव हे कौरवांशी युद्ध करायला तयार नव्हते, त्यावेळेस श्रीकृष्ण हे 5 पांडवांकडे आले आणि 5 पांडवांना श्रीकृष्णाने भरपूर समजावून सांगितलं. 5 पांडवांना श्रीकृष्णाने दिवसभर श्रवण दिलं आणि त्याच 5 पांडवांना श्रीकृष्णाने त्यांच्या सामर्थ्याची त्यांना जाणीव करून दिली, त्यांच्या शक्तीची त्यांना जाणीव करून दिली, त्यांच्यामध्ये किती धाडस आहे याची त्यांना जाणीव करून दिली. आणि दिवसभर भरपूर श्रवण दिल्यावर मात्र 5 पांडव हे कौरवांशी युद्ध करायला तयार झाले. दिवसभर श्रवण दिल्यानंतर 5 पांडव हे कौरवांशी युद्ध करायला तयार झाले. तसं समर्थ म्हणतात की आपल्यामध्येही धाडस भरपूर आहे, आपल्यामध्येही सामर्थ्य शक्ती भरपूर आहे, फक्त आपण भीतीपोटी कोणतेच काम करायला तयार होत नाही, फक्त आपण भीतीपोटी कोणतेच काम करायला तयार होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्यामधले धाडस, आपल्यामधली शक्ती आणि आपल्यामधलं सामर्थ्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही, फक्त आपण भीतीपोटी कोणतेच काम करायला तयार होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्यामधली धाडस, आपल्यामधली शक्ती, आपल्यामधलं सामर्थ्य आपल्याला ओळखून प्रत्येक काम आपण केलं पाहिजे आणि आपली भीती आपण काढून टाकली पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं.